बोलतील ना त्याच्यावर पण फोकस की जे सूत्रसंचालन करते हे मी बसून बसून दीपप्रज्वलनानंतर सामुदायिक बुद्ध वंदनेसाठी सर्वांनी तयार राहा. धम्मं संघं तृतीयं संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु.
पाय डोके हे बघा. संजू राहून देते. ते वाऱ्याने हे होणार. आज उपस्थित असलेले आपले सर्व मान्यवर पाहुणे मंडळी, आमचे मित्र आयुष्यमान रोहित राजेंद्र भोसले यांचे शोध जुन्नरच्या प्राचीन स्थलनामाचा हे शोधनिबंध पुस्तक, या पुस्तकाचं आज प्रकाशन असून आज आपण इथे उपस्थित आहात. मी विनंती करतो की आयुष्यमान अशोक तपासे यांनी विचारपीठावर आसनस्थ व्हावे. तसेच प्राध्यापक डॉक्टर शहाजी साबळे कांबळे यांनी देखील विचारपीठावर आसनस्थ व्हावे. तसेच आयुष्यमान काळे सर, मुळे सर यांना देखील विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर आसनस्थ व्हावे. तसेच या पुस्तकाचे लेखक आयुष्यमान रोहित भोसले यांना देखील विचारपीठावर आसनस्थ व्हायला विनंती करतो. सुरुवातीला जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांना एक छोटंसं फुलझाडाची भेट देण्यात येत असून ती भेट आमचे रोहित भोसले हे स्वतः देतील अशी मी त्यांना विनंती करतो. माझ्याकडून राहिलेली एक छोटीशी चूक, विचारपीठावरती आपल्या महिला देखील असायला हव्यात. त्यासाठी मी तपासे मॅडमला विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर या. मॅडम बस या या कोणी बसायचं आहेत बाकीचे. पुस्तक प्रकाशनाकडे वळताना मी आयुष्यमान तपासे सरांना विनंती करतो की त्यांनी या छोटेखानी पुस्तकाचं प्रकाशन करावे. पहिलं प्रकाशन
पुस्तकाचे प्रकाशन झालेले असून आज इथे उपस्थित असलेल्या सर्वांना या जुन्नरचं सर्वात प्राचीन नाव हे आज हे पुस्तक वाचल्यावरती समजेल अशी मी एक आशा बाळगतो. तसेच मी सुरुवातीला अशोक तपासे सर यांना या पुस्तकाबद्दल व रोहितला शुभेच्छापर संदेश देण्यासाठी मी विनंती करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध या देशातले आद्य सम्राट आणि तथागतांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगतात ज्यांनी केला ते सम्राट अशोक. आणि त्यानंतर आपला हा समाज जो अतिशय हीनदीन अशा अवस्थेत आयुष्य कंठित होता, या आपल्या समाजाला या हीनदीन अवस्थेतून आजच्या प्रगत अवस्थेपर्यंत ज्यांनी आणलं आणि बौद्ध धर्माची शिकवण दिली ते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्वांना मी अभिवादन करतो आणि इथे थोडंसं तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. अर्थात संवादाचं मुख्य कारण आहे ते रोहित भोसले. रोहितचा आणि माझा परिचय गेले काही वर्षापासून झाला, कारण मी सम्राट अशोकांचे जे शिलालेख आहेत भारतभर पसरलेले, केवळ भारतात 35 ठिकाणी शिलालेख सापडलेले आहेत. भारताच्या बाहेरही 4 ठिकाणी शिलालेख सापडले, पाकिस्तानात 2 ठिकाणी आणि अफगाणिस्तानात 2 ठिकाणी. तर असं विस्तृत वाङ्मय, मी याला वाङ्मय अशासाठी म्हणतो की तोपर्यंत भारतामध्ये काहीतरी लिहून ठेवावं, काहीतरी लोकांना शिकवावं, सांगावं असं कधीही नव्हतं. ते सर्वप्रथम सम्राट अशोकांनी काहीतरी लिहिलं समाजासाठी, त्यांच्या प्रजेसाठी, म्हणून भारतातलं आद्य लिखित वाङ्मय असं म्हटलं आणि सम्राट अशोकांना आद्य प्रकाशक म्हटलं तर यात काहीही चुकीचं होणार नाही. तर असं लिखित वाङ्मय ज्यांनी निर्माण केलं त्यांचं बोट धरून आम्ही कुठेतरी चाललेलो आहोत. तेव्हा आमच्या समोर हा असा एवढा मोठा आदर्श आहे आणि तोच आदर्श घेऊन ज्यावेळेस मी चालत होतो, मला काहीतरी निमित्ताने रोहितशी एका छोटेखानी सहलीमध्ये किंवा त्याच्याही आधी केवळ फोनवर एक इंट्रोडक्शन म्हणता येईल किंवा थोडासा संवाद भोसलेशी झाला, रोहितशी झाला. आणि तेव्हा मला असं जाणवलं की या व्यक्तीमध्ये सूक्ष्म अभ्यास करण्याची एक प्रवृत्ती आहे, उपजत प्रवृत्ती असेल कदाचित. ज्या वेळी रोहितशी चर्चा करण्याचा योग आला, किंबहुना एकदा मी रोहितला स्वतः कल्याणमध्येच एका ठिकाणी बोलावून घेतलं आणि मी जे काही करतोय ते सांगितलं आणि म्हटलं असं करण्यासाठी आपल्याला अनेक हातांची गरज असणार आहे आणि त्यापैकी एक महत्त्वाचा हात रोहित तुझा असू शकेल आणि तो निश्चित होईल असं मी त्याच्याशी जस्ट बोललो. आणि त्याच्यानंतर मला जाणवलं की खरोखरच या माणसामध्ये, या व्यक्तीमध्ये एखाद्या गोष्टीच्या तळाशी, मुळाशी सखोल जाऊन आणि त्याचा अभ्यास करण्याचं, त्याच्याबद्दलची माहिती मिळवण्याचं अतिशय चांगला गुण त्याच्यामध्ये आहे. आत्ता हे पुस्तक ज्यावेळेस रोहित लिहित होता त्याही वेळेस 1-2 वेळा रोहितने मला सांगितलं होतं
त्याच्या आधी त्याचा पेपर ज्यावेळेस त्याचं पेपरचं ज्यावेळेस वाचन झालं त्याच वेळेस त्याने मला सांगितलं होतं की मी हे असं सगळं एक नव्याने मांडतो. तर म्हटलं छान आहे, संकल्पनाच मुळात छान आहे की आपण एखाद्या गोष्टीच्या तळाशी जाऊन ते नव्याने जगासमोर आणतो. आजपर्यंत ज्यांनी जे काही सांगितलं असेल ते चूक आहे की बरोबर आहे याची शहानिशा आपण स्वतः करतोय आणि ती जगासमोर मांडतोय. म्हटलं हे याच्यासारखं मोठी गोष्ट नाही आहे. आणि त्याप्रमाणे ते त्याने मांडलं. काही तांत्रिक बाबतीत फक्त त्याला मी सल्ला दिला. प्रत्यक्ष विषयाच्या बाबतीत मीही अनभिज्ञ होतो, कारण माझं क्षेत्र जरी संशोधनाचं असलं तरी थोडंसं वेगळं होतं. त्याचं क्षेत्र संशोधनाचंच माझ्या क्षेत्राहून थोडंसं वेगळं असलं तरी पण मला ते भावलं. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस काही तांत्रिक गोष्टीसाठी त्याने मला विचारलं त्यावेळेस मी त्याला भरभरून कौतुकाने या सगळ्या गोष्टी सांगत गेलो. आणि त्याप्रमाणे आज मला दिसतं या पुस्तकावरती ISBN नंबर आहे. शिवाय या पुस्तकाला भारत सरकारच्या कॉपीराईट डिपार्टमेंटकडून कॉपीराईटसुद्धा मिळत आहे. म्हणजे ह्याचं स्वामित्व हक्क रोहित भोसलेकडे असणार आहे. तेव्हा त्याचं संशोधन हे एक राष्ट्रीय पातळीवरती सगळ्यांना कळेल आणि त्याचं पूर्णपणे स्वामित्व रोहितकडे असेल हे असं सगळं घडतं आहे. या गोष्टीचा मला खूप खूप आनंद आहे. या क्षेत्रात मी त्याला थोडंसं जे काही सांगू शकलो आणि ते प्रत्येक गोष्ट तशी करत गेलं या गोष्टीचंही मला फार कौतुक वाटलेलं आहे. आता काही गोष्टी या पुस्तकातले जे काही मुद्दे त्याने मांडले त्यातल्या काही छोट्याशा गोष्टी ज्या मला भावल्या त्या मी तुम्हाला सांगतोय. आणि रोहितबरोबर जेव्हा मी पहिल्यांदा एका टूरवरती गेलो होतो तेव्हाचे अनुभव आणि या पुस्तकातल्या काही गोष्टी याचं सगळं संमिश्रण करून याचं सगळं तुलनात्मक मी स्वतः समजून घेऊन जे काही मला जाणवलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी थोडक्यात रोहित हा केवळ एखादी गोष्ट बघायची आणि समाधान पावायचं इथपर्यंत थांबणारा व्यक्ती नाही आहे. जिथे जिथे लेण्यांमध्ये तो गेलाय, जिथे जिथे काहीतरी वाचायला मिळाले, लिहिलेलं पाहिलंय त्याने, ते काय लिहिलंय हे पूर्ण समजून आणि त्याच्या मागचा इतिहास शोधून मग त्याचा अर्थ सांगणं ही एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये हा एक गुण आहे. बरेच जण अनेक ठिकाणी लेणी बघायला जातात. त्या लेणी बघतात, त्यातल्या मूर्ती बघतात, त्याच्यातलं जायचा यायचा जो रस्ता असतो तो पायाखाली जातो, ते सौंदर्य दिसतं दगडात कोरलेलं. पण तिथे लिहिलेली जी लिपी आहे, जी भाषा आहे, ती भाषा 100 पर्यटकांपैकी चुकून माकून 1-2 पर्यटकांना फक्त शक्य असते. आणि ती गोष्ट रोहितने केलेली आहे. त्या सर्व लेण्या ज्या रोहितने पाहिल्या त्या प्रत्येक लेणीमध्ये कुठे काय लिहून ठेवले ते रोहितने स्वतः वाचले, ती लिपी आत्मसात केली आहे. आम्ही ज्यावेळेस जुन्नरच्या लेणींवरती अंबालिका आणि या लेणींवरती गेलो, आमचे दुसरे एक ज्येष्ठ मित्र त्याचा इतिहास वगैरे सगळं सांगत होते. पण ज्यावेळेस प्रत्यक्ष त्या शिलालेखासमोर जाऊन आम्ही उभे राहिलो त्यावेळेस मात्र ते बाजूला झाले आणि रोहित समोर आला आणि रोहितने त्या प्रत्येक अक्षराला बोट लावून असं दाखवलं की हे असं असं लिहिलेलं आहे. या पुस्तकात त्यांनी त्या काही लेखांची, शिलालेखांची देवनागरी लिपीमध्ये लिहिलेली सगळी वाक्य दिलेली आहेत. त्याचा परत मराठी अनुवाद पण दिलेला आहे. आपल्याला हे सुलभ आहे असेल असं वाटत असेल पण ते फार कठीण पण आहे. लिपी कितीही सोपी असली तरी आज आपण मराठीत ज्या सहजतेने लिहितो बोलतो तेवढं सहजतेने हे शक्य होत नाही. आपल्यामध्ये जर काही लिपी अभ्यासक असेल तर कदाचित त्यांना माहीत असेल, साधं आपण मराठीत लिहितो तीच अक्षरं अ, आ, इ, क, ख, ग, घ मल्याळममध्ये पण असतात, इतर लिप्यांमध्ये पण असतात. पण कोणी मल्याळम लिहिलेलं दाखवलं आणि सांगितलं की हे जरा बघा बरं, अक्षरं तीच आहेत, क, ख, ग, घच आहेत, जरा वाचून दाखवा, तर आपल्याला शक्य होणार नाही, कारण आपला त्याच्याशी कधीच संबंध आलेला नसतो.
पण रोहितने ते शक्य केलंय. स्वतः तो ब्राह्मी लिपी सुलभपणे वाचू शकतो, लिहू शकतो आणि त्या काळातली ती प्राकृत भाषा सुद्धा समजू शकतो आणि त्याचा अर्थ तुम्हाला मराठीत सांगू शकतो. सोपी गोष्ट जरी सोपी वाटली तरी ती तेवढी सोपी नाही आहे. आणि एवढं करणं ही एक खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. त्याशिवाय आणखीन एक गोष्ट ती अशी की रोहित फार पूर्वी केवळ लेणी एवढ्या पुरताच मर्यादित नव्हता. त्याने ट्रेकिंग म्हणजे गिर्यारोहण केलंय. त्याने अनेक गड किल्ले पाहिले. त्या गडकिल्ल्यांच्या वाटा सोप्या कठीण ज्या काही आहेत त्या त्याने चालल्या आहेत स्वतः. आणि असं चालत असताना आलेले सगळे अनुभव आपल्या पदराशी बांधून ज्यावेळेस त्याचा संबंध ह्या लेणी अभ्यासकांशी किंवा लेणींचं संवर्धन करणाऱ्या लोकांशी आला त्यावेळेस तेवढ्याच आत्मीयतेने पुन्हा एकदा गडकिल्ल्यांच्या सोबतच लेणींच्या अभ्यासात पण त्याने इतकी रुची घेतली आहे की आज भल्या लेणी संवर्धकांच्या बरोबरीने तो लेण्यांवरती जाऊन ते लोकांना समजावून सांगू शकतो. अनेक लेणी संवर्धक फक्त आणि फक्त ते लेणी पाहण्यापुरतेच आणि लेणीवरती लोकांना म्हणजे सहली घेऊन जाण्यापुरतंच कार्य करतात. याच्या पुढे कोणी जात नाही. जी हाताच्या बोटावर मोजणं इतके लेणी संवर्धक आहेत की ज्यांना त्या लेणीचा इतिहास भूगोल तर माहीतच होतं जाता येतं पण त्या लेणीचा इतिहास त्या लेणीमध्ये काय लिहिलंय ते लेणी कोणी करून ठेवली आहेत त्या लेण्यांसाठी कोणी दान दिलंय ही सगळी सूक्ष्म माहिती जे जाणून घेणारे थोडेसेच लेणी संवर्धक आहेत. त्याच्यापैकी हा एक लेणी संवर्धक आहे की जो बाकीच्यांच्या तुलनेत खूप नव्याने आलेला आहे. बाकीच्यांनी 10-10 वर्ष या क्षेत्रात काम केले असं म्हणतात ते, पण ह्याने त्यांच्यापेक्षा कमी वेळामध्ये पण त्यांच्याही पुढे 2 पावलं जाण्याचं श्रेय मिळवलेलं आहे आणि ही गोष्ट फार कौतुकास्पद आहे. मी तर खरं या क्षेत्रात मुळीच नव्हतो. लेणी मी खूप पाहिली. अजिंठा, वेरूळ, नाशिकची त्रिरश्मी लेणी आणि मुंबईतली लेणी अशी बरीचशी लेणी मी पाहिली. पण माझं क्षेत्र थोडंसं वेगळं. त्या लेणींमध्ये लिहिलेले लेख माझ्यापुरते वाचनीय होते कारण मीही ब्राह्मी लिपीचाच अभ्यासक होतो सुरुवातीला. कारण सम्राट अशोकाचे सगळेच शिलालेख ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहेत. सम्राट अशोकाच्या शिलालेखांचा अभ्यास करायचा म्हणजे ब्राह्मी लिपी आलीच पाहिजे, प्राकृत भाषा आलीच पाहिजे. त्यामुळे मी त्या क्षेत्रात होतो पण लेणींमध्ये मी कधीही नव्हतो. पण त्याच्याकडे बघितल्यानंतर मलाही असं वाटलं की नाही आपणही थोडंसं सम्राट अशोकाच्याच कडून लेणींची सुरुवात झाली आहे. भारतातली सर्वात प्राचीन लेणी ही सम्राट अशोकाने 12 डोंगरामध्ये खोदलेली आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागामध्ये, बिहारमध्ये पण उत्तर प्रदेशापासून खूप जवळ असलेल्या सीमावर्ती भागामध्ये 12 लेणी पहिल्यांदा भारतातली लेणी खोदली गेली आहेत. आणि तिथे देखील एक शिलालेख सम्राट अशोकांनी लिहून ठेवला की ज्याच्यामुळे कळतं की ही लेणी सम्राट अशोकांनी लिहिलेली आहेत, खोदलेली आहेत आणि दान दिलेली आहे. तर लेणी खोदणं आणि त्या दान देणं कोणाला तरी किंवा लेणी खोदण्यासाठी कोणीतरी दान देतो आणि त्या दानाच्या पैशातून लेणी खोदली जातात ही परंपरा जी सम्राट अशोकांनी सुरू केली तीच परंपरा अगदी सातवाहनांपर्यंत आणि त्याच्यानंतरही आपल्याला पाहायला मिळते. तर हा असा प्रदीर्घ प्रवास जो इतिहासाचा झालेला आहे त्या प्रदीर्घ प्रवासातला एक महत्त्वाचा शिलेदार म्हणून रोहितने आज काम केलेलं आहे. कौतुक करायलाच हवं. आपला मुलगा म्हणून तर आपण निश्चितपणे करायला हवं पण आपल्याबरोबरच इतरांनाही कौतुक करावं असं वाटेल असं त्याचं कार्य आहे. मी त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याच्या हातून असंच संशोधनाचं कार्य होत राहावं आणि आमच्यासारख्या सिनियर लोकांनाही असं वाटावं की रोहित काय म्हणतोय ते ऐकलं पाहिजे आणि त्याच्या बरोबरीने आपणही राहिलं पाहिजे. तर अशा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तपस्या सरांनी जे रोहितबद्दल उद्गार काढले त्याबद्दल बोलताना मी एवढंच सांगेन की रोहित आमच्याबरोबर 2-2.5 वर्ष फिरतोय.
कोंडिवडे लेणीवरची भेट त्याची पहिल्यांदाच. फक्त एवढंच कळलं की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. मला एक नवा साथीदार मिळाला, आम्ही कनेक्ट झालो. त्या दिवसापासून ते आजपर्यंत आम्ही कंटिन्यू एकत्र जे काय भटकंती वगैरे जो आमचा लेण्यांचा रिसर्च वगैरे जो काय चालू आहे सोबतीला, तो आजही कंटिन्यू चालू आहे. मला एवढं सांगायचं वाटतं की आज या लेणी संवर्धकांमध्ये बरीच मित्रमंडळी आमचे सांगते की आम्ही 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, पण तुम्ही नव्याने काय देता लोकांना हे त्यांनाच कळलं नाही. ते फक्त रिपिटेशन चालू आहे त्या लोकांचं. जे काय जुनं ते वाचलेलं आहे तेच आम्हाला नव्याने सांगतात, नवीन काहीच नाही. आज जुन्नरचं हे जे छोटं पुस्तक आहे, त्या जुन्नरबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिला जिल्हा, पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा डिक्लेअर केला. त्यानंतर पहिला तालुका म्हणून जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून डिक्लेअर केला. पण सिंधुदुर्ग जिल्हा ज्या पद्धतीने आजही मागे आहे पर्यटनाच्या दृष्टीने, त्याच्या पुढे जुन्नर तालुका गेलेला आहे. कारण तो तालुका छोटा आणि त्यात पहिल्यापासून तिथे ऑलरेडी पब्लिक पर्यटनाच्या दृष्टीने तिकडे येणं जाणं त्यांचं चालूच होतं, परत तो प्रसिद्धीला पण होता. तर या जुन्नरच्या पर्यटनाबद्दल तिथल्या स्थानिक लोक जे काय अभ्यास करतायत, नव्याने काही मांडतायत वगैरे, त्या लोकांना पण जुन्नरचं प्राचीन नाव काय हा प्रश्न कधीच पडला नव्हता, जो रोहितने त्यांना उपस्थित करून दिला आणि त्याने ते नाव जाहीर देखील केले या पुस्तकाच्या माध्यमातून. अगोदर रिसर्चच्या माध्यमातून आणि आता या पुस्तकाच्या माध्यमातून. ज्यावेळी ते स्थानिक तिकडचे जे अभ्यासक, संशोधक वगैरे ते ज्यावेळी वाचेल त्यावेळी त्यांना साहजिकच हा प्रश्न पडेल की मुंबईमध्ये राहणारा मुलगा आपल्या जुन्नरचं प्राचीन नाव शोधून काढतो आणि आपण आजही मागे आहोत. आणि हीच परिस्थिती बाकीच्या ठिकाणी पण आहे. तर याच्यापुढे मी आयुष्यमान नवनाथमुळे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर, रोहित हा आता विद्यार्थी आहे आणि 5 वर्ष सतत आम्ही एकमेकांच्या संपर्कात विद्यार्थी रचत असताना, परंतु शिक्षणानंतर तू या क्षेत्रातही चांगलं काम करू शकतो त्यावेळेला मला तरी वाटलं नाही. मात्र जसजशी त्याची वाटचाल पुढे होत गेली आणि त्याच्यानंतर त्याच्या आचरणामध्ये तो बदल होत गेला, मलाही फार त्याचं आश्चर्य वाटलेलं आहे. कारण इतिहासाबद्दल कितीही आपण बोललो, कितीही सांगण्याचा प्रयत्न केला ते कमीच आहे. आणि त्याने या क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या मोठ्या लोकांना देखील ते काम करत असताना ज्या अडचणी आल्या असतील, येतही असतील, त्या सर्वांवर त्यांनी मात करून कमी वेळेत म्हणजे पुस्तक आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं. सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की राष्ट्रीय पातळीवर हे पुस्तक आज लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि हे सर्व सांगत असताना मला तुझा फार अभिमानही वाटतो आणि कौतुकही करावं. त्याने अशाच प्रकारे जुन्नर व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी लेण्या असतील त्याच्यावरही अशाच प्रकारचं पुस्तक लिहावं, तिथं प्रकाश टाकावा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि त्याच्या भावी जीवनात त्याला अशाच प्रकारचं यश येऊ एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. रोहितबद्दल
रोहितबद्दल अजून एक सांगायचं आहे. या कल्याणमध्ये जे नांदिवली गाव आहे, त्या नांदिवली गावामध्ये एक छोटंसं लेणं आहे. नेतिवली टेकडीवरती एक छोटंसं लेणं आहे. ते लेणं पण प्रकाशात आणण्याचं काम रोहितनेच केलं. बातमी प्रकाशित झाल्यानंतर बऱ्याच मित्रांनी सांगितलं की हे आम्हाला ठिकाण माहिती आहे, आम्ही पाहिलेलं आहे वगैरे वगैरे, पण ते तुम्ही पाहून ते तुमच्यापर्यंतच ठेवलं होतं. ते प्रकाशात आणण्याचं काम आणि ती लेणी आहे पटवून देण्याचं काम फक्त रोहितने केलं. त्याच्यानंतर अजून एक त्याचं महत्त्वाचं एक सांगायचं म्हटलं तर कोंढाणे लेणीवरचा 4था शिलालेख. तो शिलालेख पण सगळेजण प्रकाशित झाल्यानंतर सगळेजण सांगत होते की आम्हाला तो माहिती होता, फक्त आमच्याकडून वाचायचं राहिलं होतं वगैरे वगैरे, पण तो वाचन करण्याचं काम पण या रोहितनेच केलं आणि तो प्रकाशात आणला. रिसर्च पेपरच्या माध्यमातून तो प्रकाशात पण आणला. तर या रोहितबद्दल पुढे अजून सांगायचं म्हणजे की तो ज्यावेळी आमच्याबरोबर असतो लेण्यांच्या भटकंतीमध्ये, त्यावेळी एक टेन्शन नसतं, लोकेशन ॲटोमॅटिकली मिळतं. कारण लोकेशन शोधण्यामध्ये तो माहीर आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर पाटण लेणी आम्ही डिसेंबरमध्ये पाहायला गेलो होतो. तिथे झाडी एवढी बेफाम होती की तिथे वाटा दिसत नव्हत्या. त्या वाटा दिसत नसताना देखील आम्ही तिथे डेअरिंग केली ती लेणी पाहण्यासाठी. पण जवळजवळ 1-1.5 तास झाला. आम्ही त्या लेणीच्या पायथ्याजवळ जाऊन परत रिटर्न आलो, कारण ती लेणी सरळ वरती होती. आम्ही वरती बघितलंच नाही, वरती झेंडा होता लावलेला, तो आम्ही पाहिलाच नाही. तिथून आम्ही परत मागे आलो आणि असं वाटत होतं की जाऊन दे आता आपला आजचा दिवस गेला. पण परत त्याने ते गुगल मॅप वगैरे लावून परत त्याच्या माइंडने ते सगळं सर्च करून परत आम्हाला आल्या वाटेने परत त्याच वाटेवरती घेऊन गेला आणि त्या लेणीवरती नेऊन पोचवलं. अशा प्रकारे हा ज्या वेळी आमच्याबरोबर असतो त्यावेळी एक मनातली भीती निघून जाते की आम्ही तो पॉईंट सर करू की नाही. कारण तो असताना जो एक ट्रेकरला जसे गाईड लागतात, त्या गाईड सांगतात की तुम्ही पर्टिक्युलर एवढ्या अंतरावरती गेल्यानंतर आराम करा, की एवढ्या अंतरावरती गेल्यावर तुम्ही पोझिशन चेंज करा. त्याप्रमाणे तो मार्गदर्शन करत असतो आणि त्याप्रमाणे आम्ही आत्तापर्यंत जेवढे का त्याच्यासोबत ज्या किल्ले किंवा लेण्या पाहिल्यात त्या प्रॉपर आमच्या झालेल्या आहेत. त्याच्यापुढे मी आमच्या एकजूट लेणी संवर्धक प्रचार समूहाचे संस्थापक अध्यक्ष आयुष्यमान सारिश डोळस उर्फ दादूस यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे 2 शब्द व्यक्त करावे. नमो बुद्धाय, जय भीम. माननीय व्यासपीठ, सर्वांनीच रोहितबद्दल चांगलं बोलून गेलेले आहे. म्हणजे पुरळकर मध्ये रोहितबद्दल बोलणं केले, बरंच काही बोलले. रोहितची जर सुरुवात झालेली असेल, रोहित पहिल्यांदा ट्रॅकिंगमधला एक अनुभव व्यक्ती. ज्या वेळेला समोर ब्लँक असतं त्यावेळेला फक्त निसर्ग दिसतो. निसर्गाच्या नंतर वाटा खुल्या होतात आणि त्याच्यामधून ग्रीनरीमधून कुठेतरी मग आपलं मन प्रफुल्लित होतं. मग दगड वगैरे दिसायला लागतात, मग जसं की शिल्प दिसायला लागतात. मग तशा पद्धतीने लेणीत जे काय आहे ते डोळ्यामध्ये सामावून डोक्यामध्ये घेणं खूप काही लोकांना येत नाही. त्याच्यामध्ये रोहितला अगदी त्याच्यामध्ये तंतोतंत अभ्यास असल्यामुळे आणि त्याने अभ्यासामध्ये एकदम डोकं मन लावून घेतल्यामुळे अनेक लेणी संवर्धक, अनेक लोक इकडे गेले तिकडे गेले, तिकडून आलो इकडे गेले, असं सांगत सगळे लोक काही मी केलं मी म्हणणारे भरपूर आहेत. पण रोहितमध्ये मला हा स्वभाव कधी दिसला नाही, मीपणा कधी दिसला नाही. हम साथ साथ चलो, एकजुटीने कार्य. रोहित ज्या वेळेला एक सर्वात मोठी एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूहाच्या वतीने पहिली कार्यशाळा लावलेली कोंडविटे लेणी अंधेरीला, त्यावेळेला माझ्यासमोर तरी रोहित नौका होता. माझ्यासमोर तरी नौका असल्यामुळे मी रोहितला स्वतः सांगत होतो, जरा पाण्याची बॉटल घे वगैरे, एखादा झेंडा वगैरे घे वगैरे. आणि रोहितने ते अगदी म्हणजे हसत खेळत माझ्याबरोबर काम केलं. त्याच वेळेला मी पुरळकर सरांना आणि आमचे सहकारी यांना सांगितलं होतं, मुलगा जुनून आहे, ट्रॅकिंगची त्याला आवड आहे, आपल्यामध्ये तो आला पाहिजे आणि आपल्याबरोबर त्याला घेतलं पाहिजे. पाहिलं तर लगेच ताबडतोब त्याची ज्या वेळेला इंट्रोड्यूस घेतली त्यावेळेला बोलला, मी हे पूर्वीपासून करतो आहे
आणि मी अशा लोकांबरोबर करतोय. म्हटलं करतोय कोणता तरी लोकांबरोबर, ए गटाबरोबर या बी गटाबरोबर सी गटाबरोबर काम करतोय. जरा काम थांबवायचं नाही आहे. माझा आणि तुझा आणि तुझा आणि माझा. रोहितने मला एक शब्द केला, सर काम कोणतंही असो, धम्म हा धम्म असतो. आपल्याला त्या दिशेने जायचं म्हणजे जायचं. आपल्याला तो काय म्हणतो हा काय म्हणतो याची काही लेनदेन नाही आहे. तुम्ही आम्ही एकत्र आलो पाहिजे आणि एकजुटीने कार्य झालं पाहिजे. म्हणून अजूनपर्यंत रोहित आमच्याबरोबर एकत्र आहे. याच्याही पुढे रोहित एकत्र राहील. रोहितने ज्या पद्धतीने हे पुस्तक लिहिलं, ज्या भूमीवरती पुस्तक लिहिलं त्या भूमीमध्ये माझा जन्म झाला. त्या भूमीमध्येच मी जे खेळलो, त्या लेण्यांवरतीच मी विटीदांडू खेळलेलो मुलगा आहे. पण मला त्याची ज्ञात नसल्यामुळे मी अंधभक्त तिथला. लोक सांगतात शिव जन्मभूमी, मी म्हणतो शिव जन्मभूमी. कारण त्यातली ज्ञात नसल्यामुळे कुठेतरी कोणत्या तरी गाडीला बांधल्या जातो आणि मग तिथे आपण अंधभक्त होतो. पण ज्या वेळेला या लेण्यांमधून सुरुवात केली आणि सुरुवातीपासून मग ट्रॅकिंगपासून जेव्हा आम्ही भटकंतीपासून एकत्र आलो, तेव्हा कुठेतरी समजलं की हे शिल्प काय आहे, बोधिसत्व काय आहे, पद्मपाणी काय आहे, शिल्प काय आहे, कातळ शिल्प काय आहे. ते सगळे ज्या वेळेला अक्कल चढत गेली त्यावेळेला कुठेतरी आम्ही लेणी संवर्धक व्हायला सुरुवात झालो. अजूनही काही लोक सेल्फीसाठी जातात इकडे तिकडे, मी सांगतात, पण ते जुनून काम झालं पाहिजे. आणि या जुनून कामाची अपेक्षा ठेवून रोहितचं मी या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला रोहितला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि रोहितने याच्याही पुढे अगदी म्हणजे गगन भरारी मारावी अशी मी अपेक्षा ठेवतो. कारण त्याचं वय अजून अल्प, म्हणजे खूप अल्प आहे. आमच्या आता 50शी गाठायला आले, आमचे गुडघे दुखतात. ट्रॅकिंगला सांगतो दादूस तुम बैठो हम चढ़ते, बाद में बताते आगे क्या होता है क्या नाही. एक प्रवास सांगतो. आम्ही 18 घंटे प्रवास केला, फक्त वॉकिंग. कोंढाणे ते राजमाची, राजमाचीचे परत कुंठारोपी कोंढाणे. इथून जाताना तर पाण्याच्या बॉटल होत्या, तिथून येताना पाण्याच्या बॉटलच नाही. आणि एक एक बिस्किट कसे छोट्या मुलाला देतात त्या पद्धतीने, दादू एक बिस्किट घ्या, पुढे या, असे करत करत आमचे प्रफुल्ल कुरळकर झाले, नांदेश बगाडे झाले, हरेंद्र कांबळे झाले किंवा आमचे सचिन झाले, हे सगळेच त्यावेळेला होते. त्याच्यामध्ये अनेक किस्सा सांगावा असा वाटतो आवर्जून. रोहित आम्हाला दिशादर्शक दाखवायला पुढे होता, पाठीमागे लीडला मी होतो आणि प्रफुल्ल कुरळकर मध्येच होते. ज्या वेळेला वाकडे तिकडे वळणं येतात आणि जंगल झाडी येते, त्या झाडीच्या दिशेला थोडासा एक ठकाण आल्यावरती हे दोघे तिघे उभे राहिले. रोहित पुढे रस्ता शोधतोय आणि रस्ता शोधता शोधता आम्ही एक इशाऱ्यावरती चालायचं ठरवतो. त्या पद्धतीने चाललेली लीड होती. खानदेश बगाटे झाले, सूरज सोनकांबळे होते. खानदेश बगाटे जिथे उभे राहिले, खानदेश बगाड्याच्या बरोबर डोक्यावरती एकदम एवढं डिस्टन्स असेल, कसं बसं लक्ष गेलं, बगाटे खाली बसत. बगाटे खाली बसल्यावर लक्ष गेल्याबरोबर बगाटे ज्या वेळेला ती सिस्टम बगाटेंनी पाहिली, हल्ले. रोहित आवाज दिला, असं झाले, अशा अशा पद्धतीचा असा आहे, घाबरू नका घाबरू नका. एवढा मोठा जाडजोड माणूस, काहीतरी झाल्यासारखं वाटलं. असेही संकट लेणी संवर्धन, लेणी संशोधन करताना आढळून येतात. याच्यावरती मात करून आपण पुढे जातो. लेणी शोधणं सोपं नाही आहे, लेणी जतन करणं एवढं सोपं नाही आहे. फक्त बोललो लेणी संवर्धक आहे म्हणून तो लेणी संवर्धक झालेला नाही आहे. तर त्याच्यासाठी खूप काही परिश्रम असतं. रात्रीचं निघायचं असतं. 4 गाड्या जर तयार करायच्या जर झाल्या तर त्या गाड्यांचं नियोजन असतं. त्या गाड्यांचं नियोजन कशा पद्धतीचं असतं, तर रोहित बरोबर किंवा प्रफुल्ल कुरळकर बरोबर किंवा खानदेश बगाट्यांबरोबर आम्हाला रात्र बोलावं लागतं. त्यावेळेला कुठेतरी ह्या 4 गाड्यांचं नियोजन होतं. तर तशा पद्धतीने लेणी संवर्धकांमध्ये आपण देखील आलात आणि आपण देखील हे सगळं काही आता ऐकताय.
तर ते प्रत्यक्षित येऊन कशी कामं आहेत ती बघाल अशी अपेक्षा ठेवतो. पुन्हा एकदा परत रोहित भोसले यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम. नमो. आमचे मित्र दादू तुळस यांनी ज्या पद्धतीने राजमाशीचा उल्लेख केला, राजमाशीवरती जाताना आम्ही जो प्लॅनिंग केला होता पहिलं आम्ही याला विचारूनच आम्ही ठरवतो की आम्ही तो सर करू की नाही, की ते लोकेशन आम्हाला मिळेल की नाही. आणि ज्यावेळी आम्ही राजमाची गेलो, सलग 18 तास आम्ही चढ उतार केलेला आहे. कोंडाणे ते राजमाची ते कोंडाणे पहिल्यांदाच असा प्रवास सलग 18 तासाचा. आणि तो फक्त एकट्या रोहितमुळे शक्य झाला, कारण त्या काही वाटा होत्या तिथल्या त्या रोहितला त्या आपोआप मिळत होत्या. त्या जागी रोहित नसता तर कदाचित आम्ही रिटर्न आलो असतो अर्ध्या वाट्यावरून, कारण पुढे त्याची डेअरिंग पण झालीच नसती. तर याच्या पुढे मी आमचे मित्र हरेंद्र कांबळे साहित्यकर यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर 2 शब्द व्यक्त करावे. जय भीम सरांना. प्रथम रोहित तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही असं फेसबुकवरनं ट्रेकिंग करतो म्हणून असं एक इनबॉक्समध्ये बोलतो अरे रोहित तू ट्रेन याला कल्याणलाच राहतो ना, असं बोलत गेलं आणि आम्ही मग नात्यात आलो. आमच्या दोघांचं नातं निघालं आणि मग मी पण इथं कल्याणलाच राहिलो होतो. मग ट्रेकिंगला जायचं म्हटलं का आदल्या दिवशी आमचं प्लॅन करायचं, रात्री 11-12 वाजता करायचं, सकाळी 4 वाजता निघायचं. गेल्या वर्षी आम्ही डिसेंबरमध्ये खारघरचा पांडवकडा एक पॉईंट केला होता. पांडवकडा सगळ्यांना माहिती आहे. तर पांडवकड्याच्या वरती एक छोटंसं लेन आहे आणि आम्ही 3 लोकांनी केला होता. त्याच्यावरती मी कुठेच भाष्य केलं नाही. रोहितने बऱ्यापैकी लिहिलं होतं, अजून एक व्यक्ती होती आमच्याबरोबर, तिने एक लिहिलं होतं. पण त्याच्यामध्ये रोहितची जी मेहनत होती, म्हणजे आता कसं आहे की आम्ही ज्यावेळी ट्रेकिंग करतो काही अनुभव ते आम्ही आमच्या घरच्या लोकांना सांगत नाही, कारण आम्हाला पुढच्या वेळेस जाणार नाही. अक्षरशः रोहितचा तिथे पाय घसरला होता, जीवावर बेतणारी गोष्ट होती. पण आमच्याबरोबर जी व्यक्ती होती तिने ते सगळ्या श्रेय त्या व्यक्तीने घेतलं. रोहितबरोबर आज 2-2.5 वर्ष आहोत. कुरळकर आम्हाला इथले कल्याणमध्ये बरेचसे स्पॉट सांगायचे. आम्ही केव्हाही संध्याकाळी 5 वाजले भेटायचं म्हटलं तरी आमचा दुर्गडी किल्ला असायचा, आम्ही भेटायचो आणि आमचा सगळा प्रवास चालू राहायचा. रोहितबरोबर संपर्कात आल्याच्या नंतर एक गोष्ट आली की रोहितच्या मनात कोणाबद्दलच निगेटिव्ह भूमिका नाही. म्हणजे तो करतोय ना, मला नाही पटत आहे, तो त्याचं काम करू, मी माझं काम करतोय. दरवेळेस रोहित नवीन नवीन गोष्टी सांगायच्या. आता प्राचीन जो जुन्नरचा विषय होता, त्या जुन्नरच्या विषयावरती बोलताना जुन्नरमध्ये आपला एक व्यक्ती काम करतो आणि मी नाव नाही घेत, पण त्या व्यक्तीला ज्यावेळी मी जुन्नरमध्येच भेटलो ह्या जुन्नर जीवधन किल्ल्याच्या इथे, तर मला जी अपेक्षा होती त्या व्यक्तीकडनं जो भाव पाहिजे होता, कारण आम्ही ज्यावेळी एखाद्या त्यांच्या पोस्टवरती कमेंट करतो किंवा ज्या गोष्टी ओळख म्हणून सांगतो, तर त्या व्यक्तीने त्यांच्या इथे जाऊन पण ते वाटल्या नाही. म्हणजे एखाद्या व्यवसायात प्रोफेशनल पाहिजे, पण ज्यावेळी आपली एखादी व्यक्ती ज्यावेळी आपल्या समोर येते, जवळ येते आणि ज्या काही गोष्टी विचारते, तर तो माणूस फक्त पैशामध्ये त्या गोष्टी मूल्यात होता. पण रोहितकडे तेव्हा कधीच नाही झालं. म्हणजे रोहित माझ्यापेक्षा लहान आहे थोडासा, पण तो कधी कधी माझ्यावर पण ओरडतो काही गोष्टींसाठी. म्हणजे हे एकदम रोहितचं हा जो स्वभाव आहे ना तो झाला. आता जुन्नरचं लिहिताना त्याने आम्हाला अगोदर सांगितलं होतं की हरेंद्र मी असं लिहितो, पण रोहितने काही मोजक्यात लोकांना सांगितलं होतं, कारण ह्या गोष्टी अशा असतात की जोपर्यंत स्वतः ती व्यक्ती प्रसिद्ध करत नाही तोपर्यंत लोकांच्या याच्यापर्यंत येता कामा नये. म्हणजे काही लोकांना समजलं नाही पाहिजे. कोंडाणे लेणीचा जो लेख होता तो रोहितने सगळ्यांना खुल्यावर सांगितलं की तो बोलतो तो त्या लेखाचं श्रेय माझं नाहीच आहे, कारण तो लेख ज्याने तिथं म्हणजे जो पहिला फोटो काढलाय त्या लोकांची पण नावं रोहितने सांगितली, त्याचा व्हिडिओ वगैरे काढला तोही काढला. फक्त रोहितचं एवढंच म्हणणं होतं की जे आत्ता लोक जे सांगतात की आम्ही हा पहिल्यांदा हे केला, म्हणजे 5 ते 6 वर्षापूर्वीचा तो हे होता, शिलालेख होता, पण रोहितने त्याला कुठेतरी नेऊन नाव ठेवलं. आता जर रोहितने जर तो मांडला नसता लोकांच्या समोर आणि दुसऱ्या लोकांनी मांडला असतं तर ह्या लोकांचं हेच राहिलं नसतं. कारण आम्ही ज्या व्यक्तींबरोबर काम केलं, जी 10 वर्ष आता ती नावं या पुढे येतात, म्हणजे आता ती नावं थोडीशी पुसरट झाली आहेत, पण त्या लोकांनी हे रोहितसारखं काम कधीच केलं नाही. म्हणून रोहितबरोबर कुठे पण जायचं असेल तर एक भीती नसायची आणि एखादी जी गुप्त माहिती असायची, काही ज्या गोष्टी आता ज्या बाहेर येतात, म्हणजे रोहित जे काही करतोय, तर त्या गोष्टींचा पण कधी भीती वाटलं नाही. आणि रोहितला कधी संदर्भ पाहिजे असेल तर कधी फोन केला तरी तो अवेलेबल राहायचा. आणि खरंच म्हणजे खूप अभिमान वाटतो की म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एक व्यक्ती आहे की जी कमी वयात एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे पुढे उतरत आहेत. रोहितने खूप मोठं व्हावं, आम्ही नेहमी रोहितच्या बरोबर आहोत किंवा यापुढेही राहू
आणि रोहितने जो एक त्याचा प्लस पॉईंट आहे की म्हणजे आज काही लोक इथं खरंच आवर्जून राहिली पाहिजे होती रोहितच्या पहिल्या प्रवासापासून जे राहिली होती. म्हणजे रोहित आमच्याबरोबर नव्हता त्याच्या अगोदरपासून त्या लोकांची उन्नी वाजली. पण ठीक आहे, रोहितने त्या गोष्टीसाठी पण नाराज होऊ नये, कारण कधी कधी असं वाटतं की आपले आई वडील आपल्याबरोबर असतील त्यावेळी आपल्याला असं वाटतं की खूप आपण बरंच काही मिळवलं. तसं रोहितला ज्या ज्या लोकांनी इथे आई शिकवली ह्या सगळ्या प्रवासाची, किंवा कधी काळी रोहितने त्या लोकांना बऱ्याचशा गोष्टी शिकवलेल्या पण त्या व्यक्ती खरंच इथं पाहिजे होत्या. रोहित तू नाराज होऊ नको, कारण तुझ्या चेहऱ्यावरती तो नाराजीचा सूर मला जेव्हा आलो तेव्हा दिसला होता. पण आम्ही आहोत, आम्ही नेहमीच तुझ्याबरोबर राहू आणि खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. खारघर पांडवकड्याची आठवण सांगताना तो ट्रेक फक्त रोहितमुळेच सक्सेस झाला होता. कारण पांडवकडा सर्वांना माहीत आहे, तो दिसतो पण रस्त्यावर, पण तिथे जायचं कसं हे समजत नाही. कारण तिथे गेल्यावरती वाटा ब्रेक होतात, म्हणजे पुढच्या वाटा दिसतच नाही, तर जायचं कसं. आणि ज्यावेळी 4-5 वर्ष ज्यावेळी ठरवतो आम्ही की तिकडे जायचं आणि शेवटी रोहितने ते डिसिजन घेतलं की आपण जाऊया. मग आम्ही 3-4 लोक गेल्यावरती तो ट्रेक आमचा पूर्ण झाला. त्याच्यानंतर परत एक गोष्ट राहिली होती त्याच्याकडून जी पाहायची, ती पाहण्यासाठी परत तो सेकंड ड्रायव्हरी परत गेला. त्यावेळी हरिंद्र त्यांच्याबरोबर होता. असा करून तो सलग 2 वेळा त्याने तो ट्रेक पूर्ण केला आणि त्या शेवटच्या त्या पॉईंटला गेला आणि तिथे थोडासा त्याला तो त्रास झाला होता. जो त्या स्पॉटला आत्तापर्यंत एकच मुलगा जाऊन आला आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे किंवा रोहितच्या माहितीप्रमाणे तिथपर्यंत एकच मुलगा जाऊन आला आहे. आणि त्यानंतर सेकंड रोहित गेला होता तिथे, पण त्याला त्या ह्याच्यात प्रॉपर त्या जागेत जाता नाही आलं पाय घसरल्यामुळे. तर याच्यापुढे मी रोहितला एवढंच एक सांगतोय की रोहित कल्याणचा रहिवासी आहे, प्राचीन कल्याणचा रहिवासी आहे. तर आता त्याने जुन्नरचं जुनं नाव काढलं आहे शोधून वगैरे. तर आता आमच्या या उपस्थित सर्वांकडून व माझ्याकडून देखील एक अशी विनंती आहे रोहितला की त्याने कल्याणचा जो काही इतिहास आहे, जो सातवाहनकालीन महाराष्ट्र या पुस्तकामध्ये कल्याणमध्ये 3 स्तूप होते असा उल्लेख आहे, पण त्याचे लोकेशन कुठे आहेत आज आपल्याला माहिती नाही. ते त्याचं काय झालं पुढे कोणालाही माहिती नाही. बऱ्याच जुन्या अभ्यासकांना विचारलं तर त्यांना पण ते माहिती नाही. फक्त पुस्तकामध्ये दिलं आहे की कल्याणमध्ये 3 स्तूपाचं लोकेशन आहे आणि बाकीचा कल्याणचा ते इतिहास सर्वांनाच माहिती आहे, प्राचीन इतिहास वगैरे. तर मी रोहितला विनंती करतो सर्वांच्या वतीने की याच्या पुढील पुस्तक हे कल्याणवरती असावं. कल्याणचा जो काही इतिहास जो नामशेष झालेला आहे त्या इतिहासाला पुनर्जीवित करावं अशी मी विनंती करतो. आणि याच्या पुढे उपस्थितांमध्ये कोणाला जर काही बोलायचं असेल शुभेच्छापर 2 शब्द तर त्यांनी यावे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांना स्मरून सगळ्यांना जय भीम. मी रोहितचा आतेभाऊ. ॲक्च्युली मी त्याचा आतेभाऊ आणि तो माझा सखा भाऊ असं त्याच्यात काय एवढं सामान्य राहिलेलं नाही आहे. कारण मी जेव्हा इकडं घरी आलेलो आहे तेव्हा मी त्याच्या सानिध्यात जेव्हा राहिलेलो आहे तेव्हा मला आहे ना काहीतरी शिकायला मिळालं. वरून ते अनुभवायला पण मिळालं. ते पण काय म्हणजे खूप जास्तच अनुभवायला मिळतं. माझा विषय हा अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्रामधून माझं ग्रॅज्युएशन झालं आहे. पण इतिहास हा नक्की काय असतं हे मी 11वी पासून नवनाथ मुळे सर आमचे आणि कांबळे सर यांच्याकडून मी इतिहास शिकलो. पण अनुभव मिळाला मला रोहितकडून. कसा की त्या लाईनीमध्ये म्हणजे जो इतिहास मला आवडतो वगैरे त्या इतिहासाला एकदम त्याने बाहेर काढलं आणि हेच गर्वाची गोष्ट आहे. आणि तो माझा भाऊ आहे. ह्या पलीकडे मला जास्त काय अनुभव मिळाला. तर मी त्याच्यासकट उपस्थित असलेल्या सगळ्यांचा आणि त्यांच्या मातोश्री त्यांचं सगळ्यात जास्त मी अभिनंदन करतो. आज त्यांचं नाव त्याने भरपूर वरती केलेलं आहे असं बोलतो मी. ते एक थोडी खंत वाटते. या कल्याणमध्ये आमचे बरेच लेणी संवर्धक मित्र इथे आहेत, पण या ग्रुपबाजीमुळे आज ते इथे अनुपस्थित आहेत. पण 1-2 दिवसांनी त्यांना कळेलच
की त्याचं पुस्तक प्रकाशन पण झाले आणि एवढी उपस्थिती पण होती. आणि याच्या पुढे मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीत कांबळे रोहित भोसले यांचे भाऊ प्रशांत जाधव यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आज आम्हाला म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट वाटते की आमचा म्हणजे भाऊ तो म्हणजे एका बिकट परिस्थितीमधून वरती येऊन तो संशोधन करतो आहे देण्याच्या माध्यमातून. त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि असंच संशोधन तो करत राहो आणि त्याला पुढील वाटचालीसाठी आमच्या गावातर्फे सोनाळी गाव आणि आमच्या गावातर्फे त्याला खूप शुभेच्छा देतो. यांनी सोनाळी गावाचा उल्लेख केला. मी स्वतः देवगडचा आहे. रोहित वैभववाडीचा, हरेंद्र साळीसलेचा. जेव्हा पहिल्यांदा ज्यावेळी ओळख झाली रोहितबरोबर, फक्त वैभववाडी या आडनावामुळे आम्ही लगेच कनेक्ट झालो. तर त्यावेळी नंतरच्या फोन कॉलवरती जे काय आमचं संभाषण चालू होतं जिल्ह्याबद्दलचं, जिल्ह्यामधला जो बौद्ध ठेवा आहे, तो प्राचीन बौद्ध ठेवा जे अवशेष आहेत, त्या अवशेषावरती आपण काम करूया. त्याला बरेच काही लोकेशन्स वगैरे सांगितले, पण त्याला आणि माझा टायमिंग आमचा जुळत नाही. पण त्याने पुढे मागे आम्ही तो जो बुद्धिस्ट ठेवा जो आज हिडन अवस्थेत आहे त्याला पुनर्जीवित करायचं काम आम्ही दोघं जोडीने करू अशी मी इथे उपस्थितांना एक ग्वाही देतो. त्याच्यापुढे मी शहाजी कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रमुख मार्गदर्शक असून त्यांनी त्यांचं मार्गदर्शन वर 2 शब्द बोलावे. विश्ववंदनीय तथागत विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, जयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, क्रांतिबाज ज्योतिबा फुले, भारतीय सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, या परिवर्तनाच्या लढ्यातील सर्व महामानवांना अभिवादन करू. आजच्या या रोहित राजेंद्र भोसले माझा विद्यार्थी निश्चित शोध जुन्नरच्या प्राचीन स्थलनामाचा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी ज्यांच्या हस्ते हे प्रकाशन झालं या पुस्तकाचं, ते सन्माननीय आदरणीय अशोक सपाशे सर, साकेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य आमचे गुरुजी प्राध्यापक नवनाथ मुळे सर, या ठिकाणी या पुस्तकाचे लेखक स्वतः रोहित भोसले, या परिवर्तनाच्या लढ्यातील चळवळीतील इतिहासाच्या वाटचालीतील सर्व महानुभव या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सूत्रसंचालन करतात आपण सर्व उपस्थित. मला या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्याच्या पुस्तक प्रकाशनाचा आणि माझ्या उपस्थितीत हे करण्याचा एक योग आला, हे मी भाग्य समजतो. माझा एक विद्यार्थी नवनाथ रणठांबे, सांगलीचा विद्यार्थी, त्यांनी जीवन संघर्ष नावाचे पुस्तक लिहिलं, कविता संग्रह लिहिला. त्या कविता संग्रहाला मी स्वतः प्रस्तावना लिहिली. त्याचं कौतुक असं करावं वाटतं की ते पुस्तक आज गिनीज बुकामध्ये चालले, अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. हे माझे विद्यार्थी अशा पद्धतीचं लेखन करतात
याचं मला खूप खूप कौतुक वाटतं, अभिमान वाटतो. माझ्या विद्यार्थ्यांनी असंच पुढे चालावं त्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि सुरुवातीलाच मी या कृतीबद्दल रोहितला मी पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा देतो. उपस्थित बंधू भगिनीनो, शोध जुन्नरच्या प्राचीन स्थळनामाचा या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झाले असं मी या ठिकाणी घोषित करतो. हे पुस्तक खऱ्या अर्थाने मी सुरुवातीला असं म्हणेन की अनेकांनी रोहितने कसं काम केलं या बोललेलं आहे, पण मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की रोहितनं केलेली ही जी कृती आहे ही कृती इतिहासाचा एक ठेवा झालेला, इतिहासाचं एक दस्तऐवज झालेलं. यापुढे जुन्नरवर किंवा प्राचीन इतिहासावर जे कोणी संशोधक आपलं पुस्तक लिहितील त्यामध्ये या पुस्तकाचा संदर्भ घेतल्याशिवाय त्याची कृती पूर्ण होणार नाही अशी माझी प्रामाणिक विचार आहे. म्हणजे रोहितचं पुस्तक त्यांना वाचावंच लागेल आणि रोहितने या छोटे कहाणी पुस्तकामध्ये अतिशय वस्तुनिष्ठ विचार मांडलेले आहेत. अतिशय वस्तुनिष्ठ, त्याला कल्पनेला थोडाही थरा नाही, कल्पनेला थोडाही आधार नाही. आणि इतिहासाचाच असतो, इतिहास हा कल्पनेवर आधारलेला नसतो, इतिहास हा प्रत्यक्ष असतो. आता 1-1.5 वर्षापूर्वी माझी आणि रोहितची भेट झाली. तो इकडे फिरायला आला, माझा विद्यार्थी. भेट झाली, रस्त्यावरच भेट झाली. अनेकांनी आता उल्लेख केला की सर मी कोंढाणेला 4था शिलालेख मी शोधून काढला आहे, आम्ही शोधलंय आणि त्याच्यावर मी लिहितोय आणि आपल्याला तो लेख लिहायचा आहे आणि प्रसिद्ध करायचा आहे. बोलणं झालं, तुमची मदत मला हवी आहे. आणि 15 दिवसामध्ये रोहितने तो लेख प्रसिद्धी करून टाकला एका याच्यामध्ये, बरोबर ना, एका कॉन्फरन्समध्ये वाचूनही टाकला. म्हणजे रोहित किती गतीनं काम करतोय त्यावर. आता हे जरी संशोधनात्मक एक पेपर जरी असलं तर त्याला विस्तारित रूप देण्याचं काम केलं. महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या व्यासपीठावरती त्यांनी हा पेपर वाचला आणि त्या प्रोसिडिंगमध्ये सुद्धा हा लेख आलेला आहे. त्याला अजून काही विस्तारित रूप देऊन ह्या पुस्तकाच्या रूपाने रोहितने ही जी कृती केली ही अतिशय अभिमानास्पद. ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. जसं मी माझ्या त्या नवनाथ रणखांबेला म्हणालो की ही जीवन संघर्षाची कहाणी इथंच नाही थांबणार. आता तुझी हे जीवन संघर्ष तुझी भरारी घेणार आहे. आणि त्यांनी दुसरा प्रेम उठाव नावाचा म्हणजे दुसरी आवृत्ती काढली, दुसरा पुस्तक लिहिलं कविताचं. त्याची की बराचसा परिचय झाला. म्हणजे त्यावरती अनेक जण लिहित आहेत. तसं या ठिकाणी रोहितनं ही जी कृती केलेली आहे या कृतीवर सुद्धा अनेक जण भाष्य करतील, अनेक जण लिहितील असं मला या ठिकाणी प्रामाणिक वाटतं. आणि या पुस्तकामध्ये नजर टाकल्यानंतर मी जसं म्हणालो की रोहितने ठासून सांगितले हे आहे. आता मी इतिहासाचा प्राध्यापक असताना जेव्हा आम्ही सातवाहन काळ वाचतो तेव्हा सातवाहनांची राजधानी आम्हाला प्रतिष्ठा पैठण दिसते सर, बरोबर आहे. मला प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी दिसते. परंतु रोहितनं सातवाहनांची राजधानी नंतरच्या काळामध्ये ही जुन्नर होती हे ठासून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला.
ठासून सांगितलं. धिमू काकड बरोबर ना, ठासून सांगितले. आणि तो जर इतिहास जर आपण बघितला थोडंसं, आम्ही इतिहासामध्ये आणि या लेणीच्या इतिहासामध्ये जर आम्ही गेलो थोडंसं त्याच्यामध्ये, तर या देशामध्ये ज्या 2-2.5 हजार लेण्या आहेत, त्या लेण्यापैकी 2000 लेण्या आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्या 2000 पैकी जवळजवळ 450 लेण्या या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत. आणि म्हणजे आपण म्हणूया हे जुन्नर हे लेण्यांचं 400 पेक्षा जास्त लेण्या या भूमीमध्ये आहेत. आणि अनेक आता म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर. मला आनंद वाटतो की आपण ट्रॅकर आहात आणि ट्रेक करता करता अशी कृती तुम्ही आणताय, समोर आणताय, इतिहास म्हणून त्याची पुढे मांडणी करताय, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आता उल्लेख झाला की अनेक जण, सरांनी सांगितलं की अनेक जण फक्त बघायला जातात. मी सुद्धा एक प्राध्यापक असल्यामुळे माझे विद्यार्थी दरवर्षी मी कुठे ना कुठे एक इतिहासाचा एक भाग म्हणून मी घेऊन जात असतो. आणि विद्यार्थ्यांना हेच सांगत असतो की तुम्ही फक्त एक सहल म्हणून तिथं जाऊ नका, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला लक्षात. आणि असं करत करत आम्ही कारले लेण्याला मी एकदा सहल घेऊन गेली. आणि त्याच्या आधी मी गेलो होतो, परंतु ज्या काळामध्ये मी विद्यार्थी घेऊन गेलो त्या काळामध्ये मला विस्तृतपणे ते बघता आलं. आणि मलाही वाटलं की कारले लेण्यावरती मला लिहिलं पाहिजे. आणि मुंबई विद्यापीठाने एक मायनर रिसर्च पेपर लिहिण्याची मला संधी दिली आणि मी तो विषय निवडला. म्हणजे कारले भाजी लेण्याचा तिथल्या समाज जीवनावर म्हणजे कसा परिणाम झालेला आहे, आर्थिक परिणाम, सामाजिक धार्मिक परिणाम कसा झालेला आहे. मी जवळजवळ 70 पान त्याच्यावर लिहिलेलं आहे. परंतु मला रोहितसारखी कृती करता आली नाही. मी लिहिलंय, मी महात्मा फुलेवर लिहिलं. महात्मा फुलेंची भारतीय इतिहासाची मीमांसा, महात्मा फुलेंनी भारतीय प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळाची कशी त्यांनी मांडणी केली याच्यावर मी लिहिले. मी PhD सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरावरती केली. भैयासाहेब आंबेडकरांचं आंबेडकरी चळवळीतलं आणि धम्मातलं योगदान काय आहे हे तपासलं. पण मला पुस्तक म्हणून मला काढण्यासाठी बऱ्याच म्हणजे थोड्याशा काही अडचणी आहेत, त्या मी अजून ते पूर्ण करू शकलो नाही. पण माझा विद्यार्थी हेच ते करतोय याचा मला आनंद आहे, अतिशय आनंद आहे. या स्थळनाथाबद्दल मला अजून सांगत असताना बघा, महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या लेण्या आहेत या सह्याद्रीच्या दऱ्यामध्ये. आणि मला अजून एक त्याच्यामध्ये मला सांगावंसं वाटतं की ह्या सर्व लेण्या व्यापारी मार्गावर आहेत. हे व्यापारी मार्ग होते. आता हा जो जुन्नरचं स्थळ आहे हे नाणेघाटातून इकडे खाली येतं. आणि नाणेघाट हा महत्त्वाचा मार्ग होता त्या काळात. प्राचीन काळामध्ये आम्ही त्याचा थोडासा अभ्यास केला तर नाणेघाटचा जो मार्ग आहे तो प्रमुख मार्ग आहे, देश आणि कोकणाला जोडणारा. इकडे सोपारा, आपण जर सोपाऱ्याचा उल्लेख केला तर एक प्राचीन काळातले व्यापारी मोठं बंदर होतं. कल्याण आमचं व्यापारी बंदर होतं, मोठं बंदर होतं. ठाणे आमचं मोठं व्यापारी बंदर होतं. म्हणजे सोपारा असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, या मार्गाला जोडून इकडे पुढे देशावर जाणारा जर मार्ग कोणता होता तर हा नाणेघाटचा. आणि नाणेघाटच्या शिलालेखामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. आता मी म्हणेन की रोहितने या पुस्तकामध्ये ज्या शिलालेखाची मांडणी केलेली आहे, जे शिलालेख दिलेले आहेत त्याची योग्य पद्धतीने अभ्यास करून त्याची मांडणी केलेली आहे. बरेचसे काही खुलासे त्याच्यामध्ये केलेले आहेत. मी असं म्हणेन की पुढे चालून रोहित ही जी खरोष्टी लिपी आहे, ही जी प्राचीन लिपी आहे, ब्राह्मी लिपी आहे, या ब्राह्मी आणि खरोष्टी लिपीचा अभ्यासक सुद्धा बनेल यात मला कुठलीही शंका वाटणार नाही. बनेल, निश्चितपणे बनेल. तो वाचेल आता, त्या भाषेचा तो अभ्यासक होईल आणि बराचसा इतिहास हा पुढे आहे. आणि झालं पाहिजे
कारण बऱ्याचशा लेण्या आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जसं तुम्ही आता स्वतः बघताय, सरकारचं लक्ष याच्याकडे नाही आहे. आम्ही 2012 साली जेव्हा कार्लेला गेलो, ते दुसऱ्या पहिल्या मजल्यावरचे विहार चालू होते. आज ते बंद आहे. त्याला पत्रे मारलेत, आता दार बंद केले त्याचं, कारण ते पडण्याच्या अवस्थेमध्ये. सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही. हजारो कोटी रुपये याच्यावरती खर्च केल्याचं सरकार दाखवत आहे, परंतु तिथं काम प्रत्यक्षात कुठल्याही पद्धतीने होत नाही. या निमित्ताने खऱ्या अर्थाने ही सुद्धा एक मोहीम आपण राबवण्याची गरज आहे. ही सुद्धा त्या मोहिमेमध्ये सहभागी होईल की सरकारला या लेण्या संवर्धन करण्यामध्ये, इथं प्रत्यक्ष काम करण्यामध्ये काय अडचणी येतात, ते का करू शकत नाही, आम्ही सरकारपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण उत्तरेतून धम्म दक्षिणेत आणण्यामध्ये मौर्यांचा जितका वाटा आहे, मौर्य सम्राटांचा जितका वाटा आहे, तितका या इथे स्थायिक करण्यामध्ये, इथे इस्टॅब्लिश करण्यामध्ये सातवाहनांचा फार मोठा वाटा. कारण सातवाहन राज्यकर्ते हे जरी वैदिक संस्कृतीचे मानणारे असले, सगळेच आपण जर गौतमीपुत्र सातकर्णीचा जर उल्लेख केला, गौतमीपुत्र श्री सातकर्णी हा अतिशय बलशाली राजा होता. त्याच्या संदर्भामध्ये लिहिलेलं आहे की शक यवन पल्लव निषेधन, म्हणजे शकांचा, पल्लवांचा, यवन म्हणजे ग्रीकांचा या भारतभूमीवरून पूर्ण नायनाट करणारा तो राजा म्हणून त्याचा उल्लेख आहे. त्रिसमुद्र तोय पितवन, 3 समुद्राचे पाणी ज्या राजाच्या ज्या घोड्यांनी 3 समुद्राचं पाणी पिलं आहे, असा तो राजा. आणि उल्लेख आहे, नाशिकला शिलालेख आहे. इथे जुन्नरला सुद्धा बलश्रीचा, नाशिकला बलश्री त्यांच्या आईचा शिलालेख आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं. जरी ते वैदिक धर्माला मानणारे असले तरी बुद्ध धर्म जेवढा सातवाहनांच्या काळामध्ये वाढला, इस्टॅब्लिश झाला, त्याचं कारण होतं. त्याचं कारण काय होतं? बुद्ध धर्मामध्ये अज्ञान नव्हतं, अज्ञानाला धारा नव्हतं. अज्ञानाला बिलकुल धारा नव्हती, अंधश्रद्धेला बिलकुल धारा नव्हती, भेदाभेदाला बिलकुल धारा नव्हता. भेदाभेद, विषमता ही त्यांना मान्य नव्हती. आणि म्हणून जर आम्हाला या समाजामध्ये समता प्रस्थापित करता आली, आम्हाला या समाजामध्ये म्हणजे देशामध्ये मैत्री प्रस्थापित करता आली, माझ्या राज्यामध्ये सगळ्यामध्ये म्हणजे समतेचं राज्य जर निर्माण करता आलं, तर आम्हाला बुद्ध घेऊन जायला पाहिजे. आणि म्हणून या विचारातून सातवाहन काळामध्ये सगळ्यात जास्त लेण्या जर कुठल्या कोरल्या गेल्या तर सातवाहन काळामध्ये. अगदी आम्ही अजंठा, वेरूळ, नाशिकच्या लेण्या, कार्ले तर नंतरची आहे. 2ऱ्या शतकाचा आम्ही जर विचार केला तर बाकीच्या सगळ्या, बेडशा असेल, इकडे कानेरी असेल, ह्या सगळ्या लेण्या या 2ऱ्या शतकातल्या आहेत. ह्या सगळ्या लेण्या इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात, इसवी सनाच्या नाही, इसवी सन पूर्व 2ऱ्या. आणि ही जी कृती आहे ही जगप्रसिद्ध आहे. संवर्धन करण्याचं, त्याला वाढवण्याचं कार्य आणि सर्व धर्म समभाव ठेवण्याचं कार्य खऱ्या अर्थाने या राज्यकर्त्यांनी केलं. याचं श्रेय आम्हाला त्यांना द्यावंच लागेल. ते अतिशय बलशाली राजे होते. जसं आम्ही उल्लेख करतो की त्यांनी अश्वमेधासारखा मोठा यज्ञ केला. अश्वमेधासारखा यज्ञ म्हणजे खूप मोठा यज्ञ. आणि अश्वमेधासारखा यज्ञ करून स्वतःला मोठे राजे सिद्ध करणं हे त्या काळातली ती म्हणजे ती एक परंपरा होती. तसं केलं त्यांनी. अनेकांचा नायनाट केला, शकांचा पूर्णपणे नायनाट केला, नहपानाचा नायनाट केला. तुम्ही मानलं त्याच्यामध्ये. नहपान हा शकांचा राजा, म्हणजे तो इतका इथे निर्ढावलेला होता, इथल्या राज्यकर्त्यांना तो जुमानत नव्हता. म्हणजे तिथून येऊन इथे त्याने आपली जसं आपण जंजिऱ्याच्या सिद्धीचा विचार जसा करतो तशा पद्धतीने
त्यांनी तसं केलं इथं. तर या शकांना या भारतभूमीवरून, या आपल्या मायभूमीवरून पूर्णपणे नष्ट करण्याचं काम या सातवाहनांच्या राज्यकर्त्यांनी केलं. आणि आपली जी मूळ संस्कृती आहे, विशेषतः बुद्धाची संस्कृती आहे, ही बुद्धाची संस्कृती या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये रुजवण्यासाठी, तिला वाढवण्यासाठी, तिचं रक्षण संरक्षण करण्यासाठी खूप मोलाचं योगदान त्यांनी दिलं. इतकंच नाही तर त्या काळातल्या आपण व्यापारी श्रेण्यांचं जर उदाहरण घेतलं, व्यापारी श्रेण्या, त्या काळामध्ये व्यापारावरती श्रेण्यांचं म्हणजे संघटनांचं वर्चस्व. या व्यापारी श्रेण्यांना म्हणजे त्यांना म्हणजे पाठिंबा देण्याचं कार्य या राज्यकर्त्यांनी केलं. आणि या व्यापारी श्रेण्यांनी या लेण्या संवर्धन करणं, तिथल्या सगळ्या भिक्खू संघाचं व्यवस्थापन करणं, त्यांचा सांभाळ करणं, हे सगळं काम यांनी केलं. आणि त्याच्यामध्ये स्थानिकांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. आम्हाला ते नाकारून नाही चालणार. ज्या ज्या ठिकाणी लेण्या कोरल्या गेल्या, त्या लेण्या कोरण्यामध्ये, त्या लेण्या बनवण्यामध्ये तिथल्या स्थानिकांचा फार मोठा वाटा आहे. आणि रोहितनं याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की बघा, त्या ज्या लेण्या आहेत, त्या लेण्यामध्ये जे शिलालेख आहेत, त्या शिलालेखामध्ये त्यांची नावं आहेत, दान दिलेल्यांची नावं आहेत, दानशूर लोकांची नावं आहेत. म्हणजे हे दान कोणी दिलं? या लेणीला उभारी देण्यासाठी, हे निर्माण करण्यासाठी कोणी दान दिलं? दानदात्यांची नावं तिथे आहेत. आणि याच्यावरून आपल्याला समजतं की ह्या सर्व लेण्या व्यापारी श्रेणींचे प्रमुख असतील किंवा तिथले स्थानिक असतील, त्या स्थानिकांच्या मदतीवर, दानामधून आणि या श्रेण्यांच्या दानामधून या लेण्या उभा टाकल्या, त्याचं संवर्धन झालं, त्या पुढे वाढत गेल्या. त्याच्यामध्ये अनेक नवीन पैलू येत गेले. जसं आम्ही भाजी लेण्याचा जेव्हा आम्ही विचार करतो, भाज्या साध्या लेण्या, परंतु नंतर इसवी पूर्व पहिल्या शतकामध्ये कारल्याचं जे लेणं कोरलं गेलं, त्या लेण्या किती म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक म्हणजे दुरुस्त्या झालेल्या आहेत. बरोबर आहे की नाही? अनेक दुरुस्त्या झाल्या. म्हणजे आपल्याला भाजीच्या लेण्यामध्ये फक्त चिन्ह दिसतात. आता तिथे बाहेर शिलालेख वगैरे आहेत, पण मध्ये आत हे फक्त चिन्ह आहे. परंतु कारल्याच्या लेण्यामध्ये स्पष्टपणे प्रत्येक त्या खांबावरती, त्या खांबाला कोरण्यासाठी कुणी दान दिलं त्यांची नावं दिसतात. हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे ह्या लेण्यामध्ये सुद्धा कसा त्याचा वेगवेगळा म्हणजे परिवर्तन होत गेलं. आणि त्या काळामध्ये त्या विचाराचं, धर्माचं कसं रक्षण झालं याचा अंदाज आपल्याला येतो. जास्त न बोलता बऱ्याच वेळेपासून आपण बसला, अनेक ट्रॅकर आहेत, तुमचं काम तुम्ही चालू ठेवा. त्याचबरोबर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी हा अभ्यास करताय, असे नवीन नवीन कृती तुम्ही उजेडात आणावं. इतिहासाचे दस्तऐवज या निमित्ताने आपण तयार करावे. आणि हे दस्तऐवज पुढचा इतिहास आहे असं मी मानतो. हा इतिहास खऱ्या अर्थाने नवीन रीतीनं, बघा, इतिहास हा परिवर्तनीय. इतिहास हा तोच नाही, इतिहासामध्ये परिवर्तन होत असतं. इतिहास नव्याने लिहिला जातो. इतिहास जेव्हा प्राचीन भारताचा इतिहास नव्याने लिहिण्याची जेव्हा एक वेळ येईल, तेव्हा रोहितचं हे पुस्तक निश्चितपणे एक दस्तऐवज म्हणून कामाला येईल असं मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो. आणि बोलण्यासारखं भरपूर आहे, आपण खूप बोलू शकतो.